रिसेंट पास्टमध्ये आपण माणसांचं अपहरण, विमानाचं अपहरण याबद्दल ऐकलेलं आहे. पण दहशतवादी त्यांच्या मागण्या मान्य करून घेण्यासाठी, त्यांच्या एखाद्या कृतीकडे लक्ष वेधून घेण्यासाठी ह्या अशा पद्धतीच्या कृती करत असतात. पण काल पाकिस्तानमधील बलुचिस्तानमधील बलूच लिबरेशन आर्मीनं अर्थात BLAनं जाफर एक्सप्रेसचं अपहरण केल्याची माहिती समोर आली होती आणि ट्रेनमधील सर्व प्रवाशांना त्यांनी ओलीस ठेवलेलं होतं. समोर येत असलेल्या माहितीनुसार पाकिस्तानच्या नैऋत्य प्रांतातील बलुचिस्तान येथील क्वेट्टा येथून खैबर पख्तूनवा येथून पेशावरला ट्रेन जात असताना ही घटना घडलेली आहे. BLAने सोशल मीडियावरती एक निवेदन जारी करून म्हटलं की ही कारवाई मशकाफ, दादर, बोलान या भागात करण्यात आली. त्यांच्या सैनिकांनी रेल्वे ट्रॅक उडवून दिला होता, त्याच्यामुळे जाफर एक्सप्रेस थांबवावी लागली आणि याच दरम्यान BLAनं या ट्रेनचं अपहरण केलं. यासोबतच बलूच लिबरेशन आर्मीनं आपल्या निवेदनात सांगितलेलं आहे की आम्ही सर्व प्रवाशांना ओलीस ठेवले आहे. त्यांनी धमकी दिलेली होती की जर पाकिस्तानी लष्कराने किंवा सरकारने कोणत्याही प्रकारची कारवाई करण्याचा प्रयत्न केला तर याचे गंभीर परिणाम होतील. बंदी बनवलेल्या सर्व ओलिसांना मारण्यात येईल आणि या हत्येची संपूर्ण जबाबदारी पाकिस्तानी लष्कराची असेल असं त्यांनी म्हटलं होतं. आता या ट्रेनमध्ये 450 पेक्षा जास्त प्रवासी होते. पाकिस्तानी लष्कराचे जवान त्याच्यामध्ये होते, अर्धसैनिक दलाचे जवान होते, ISIचे कर्मचारी होते, पोलीस आणि सामान्य प्रवासी सुद्धा होते. आता याच्यातील सामान्य प्रवासी आणि महिला आणि मुली जे आहेत त्यांना बलूच आर्मीनं सोडून दिलेले, लहान मुलांना सोडून दिलेले, परंतु लष्करातील जवान, ISचे जे कर्मचारी आहेत असे एकूण 214 जणांना त्यांनी ओलीस ठेवलेलं होतं. BLAने पाकिस्तानच्या 30 पेक्षा जास्त सैनिकांची हत्या केल्याचा दावा केला आहे, तर दुसरीकडे पाकिस्तानी लष्करानं 16 दहशतवाद्यांना ठार करून 104 जणांची सुटका केल्याचं सुद्धा म्हटलेलं आहे. आता हा संपूर्ण विषय काय आहे ते समजून घेऊया. पाकिस्तानमध्ये दहशतवादी असणं हे तसं नॉर्मल आहे, पण पाकिस्तान विरोधी हा दहशतवादी गट आहे की बलुचिस्तानच्या स्वातंत्र्यासाठी लढणारे हे सैनिक आहेत, हेही आज आपण जाणून घेऊयात. नमस्कार, मी अरुणराज जाधव बोल व्हिडिओवरती तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो. सर्वप्रथम आपण ट्रेन त्यांनी हायजॅक कशी केली याच्याविषयी बोलूयात. पाकिस्तानी लष्कर, पोलीस, दहशतवाद विरोधी दल अर्थात ATF आणि इंटर सर्व्हिसेस इंटेलिजन्स ISI या कर्मचाऱ्यांना आणि इतर प्रवाशांना घेऊन जाणारी ही ट्रेन बोलान भागातील एका बोगद्यातून जात असताना दहशतवाद्यांनी तिथे स्फोट घडवून आणला आणि ट्रेन थांबवली. त्याच्यानंतर 8 बंदूकधारी हल्लेखोरांनी ट्रेनवरती बेछूट गोळीबार केला. या गोळीबारामध्ये ट्रेनचा ड्रायव्हर जखमी झाला, तर सुमारे 6 जवान मृत्युमुखी पडल्याचं प्राथमिक वृत्त होतं आणि त्याच्यानंतर या हल्लेखोरांनी संपूर्ण ट्रेनवरती ताबा मिळवत तिथल्या प्रवाशांना ओलीस धरलं. पाकिस्तानमध्ये बलूच लिबरेशन आर्मीनं हे असे हल्ले करण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. आता बलूच लिबरेशन आर्मी नेमकी आहे काय, त्यांची विचारसरणी काय आहे, ते पाकिस्तानचे इतका द्वेष का करतात हे सुद्धा सविस्तरमध्ये सांगतो. बलूच लिबरेशन आर्मी ही एक संघटना आहे जी पाकिस्तानापासून बलुचिस्तानच्या स्वातंत्र्याची मागणी करते. या संघटनेच्या लढवयांनी गेल्या अनेक वर्षांमध्ये पाकिस्तानमध्ये अनेक छोट्या मोठ्या दहशतवादी घटना घडवून आणलेल्या आहेत. 2000 मध्ये बलुचिस्तानला पाकिस्तानपासून वेगळं करण्यासाठी आणि त्याला स्वतंत्र देश बनवण्यासाठी बलूच लिबरेशन आर्मी स्थापन करण्यात आली होती. ही संघटना पहिल्यांदा 1970च्या दशकात जगासमोर आली. जुल्फिकार अली भुट्टो यांच्या सरकारच्या काळात बलूचींनी बंड सुरू केलं. जिया उल हक पुन्हा सत्तेवर आल्यावर हे सशस्त्र बंड जे आहे ते संपुष्टामध्ये आलं आणि याच्यानंतर 2000 साली हे बंड पुन्हा एकदा सुरू झालं. ते आजही सुरू आहे. सध्या बलुचिस्तानात सक्रिय असलेल्या अतिरेकी संघटना ज्या आहेत त्याच्यामध्ये बलूच लिबरेशन फ्रंट, बलूच लिबरेशन आर्मी, बलूच रिपब्लिकन गार्ड, बलूच लिबरेशन टायगर्स, बलूच नॅशनलिस्ट आर्मी, युनायटेड बलूच आर्मी अशा वेगवेगळ्या संघटनांचा समावेश आहे आणि या संघटनांचा पाकिस्तान सरकारवरती रोष आहे. पाकिस्तान सरकारचा कारभार त्यांना अमान्य आहे. मात्र या संघटनांमध्ये एक वाक्यता नाही. याच्यातील काही संघटनांना स्वायत्ता हवी आहे, तर काहींना पूर्ण स्वातंत्र्य हवं आहे बलुचिस्तान या प्रांताचं. यांच्यातील समान धागा म्हणजे यांना पाकिस्तान सरकारचं बलुचिस्तानच्या संदर्भातील जे धोरण आहे ते धोरण मान्य नाही. आता या ज्या संघटना आहेत यापैकी बलूच लिबरेशन आर्मी सर्वात सक्रिय आहे, सर्वात शक्तिशाली आहे आणि या संघटनेनं 2009 सालापासून बिगर बलोच नागरिकांना ठार करायची भूमिका घेतलेली आहे. बलुचिस्तान हा पाकिस्तानचा एक फार मोठा प्रांत आहे बघा. म्हणजे जर का आपण बघितलं पाकिस्तानचा नकाशा तर खालच्या बाजूला आपल्याला हा बलुचिस्तान दिसतो. बलूच लिबरेशन आर्मीच्या प्रत्येक उपक्रमाला त्या भागामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये तरुणाईचा पाठिंबा मिळतो. प्रत्येक नवीन पिढी देखील त्यांच्या अजेंड्याशी जोडलेली आहे आणि पाठिंबा देताना दिसून येते. याच कारणामुळे 2006 मध्ये पाकिस्तान सरकारनं या संघटनेवरती बंदी घातली. 2024 मध्येही पाकिस्तानने या लष्कराचा किंवा या आर्मीचा अतिरेकी संघटनेमध्ये समावेश केला होता. बलुचिस्तानमध्ये त्यांच्या भूभागासाठी बलुचिस्तान लिबरेशन आर्मी आणि अनेक संघटना अनेक दशकांपासून
लढतायत. त्यांचा असा विश्वास आहे की पाकिस्तान सरकार त्यांच्या प्रदेशामध्ये जे काही संसाधनं सापडतायत, जे अर्ध मेटल सापडतायत, वेगवेगळी खनिजं जी सापडतायत, त्याचं शोषण करतायत आणि बलूच लोकांना मूलभूत सुविधा सुद्धा पुरवत नाही. BLAचा दावा असा आहे की पाकिस्तान सरकारनं नेहमीच बलूच लोकांशी गैरवर्तन केलेलं आहे आणि त्याच्या विरोधातच त्यांची संघटना लढतीये. जर का आपण थोडंसं इतिहासामध्ये डोकावून बघितलं तर स्वतंत्र बलुचिस्तानचा इतिहास हा अगदी 1410 सालापासून सुरू होतो. 19व्या शतकाच्या उत्तरार्धामध्ये बलुचिस्तान हा ब्रिटिश भारताचा भाग नव्हता. 4 ऑगस्ट 1947 रोजी ब्रिटिश भारताचे गव्हर्नर लॉर्ड माउंटबॅटन, पाकिस्तानचे जिना आणि कलटचे खान यांच्यामध्ये एक करार झाला होता. खान साहेब म्हणजे बलुची समाजाचे एक महत्त्वाचे असे नेते होते. या करारानुसार पाकिस्तानला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर बलुचिस्तानचा कायदेशीर दर्जा हा 1876 मध्ये जो होता तसा होईल असं सांगितलं होतं. याचा अर्थ असा की बलुचिस्तानला स्वातंत्र्य मिळणार. आता बघा 1876 म्हणण्याचं कारण असं आहे की 1876 मध्ये इंग्रजांनी बलुचिस्तान जिंकलेला होता. मात्र मार्च 1948 मध्ये जेव्हा खान साहेब कराचीमध्ये होते तेव्हा जिनांनी त्यांना बळजबरीनं पाकिस्तानमध्ये सामील होण्याच्या सामीलनाम्यावरती सही करायला भाग पाडलं. आता हा जो सामीलनामा होता, हा सामीलनामा बलुचिस्तानच्या विधानसभेने नाकारला आणि तेव्हापासून बलुचिस्तानची स्वातंत्र्य मिळवण्यासाठीची चळवळ अधिक प्रखर झाल्याचं आपल्याला दिसून येतं. 2016 साली सुद्धा भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 15 ऑगस्टला लाल किल्ल्यावरून जे भाषण केलेलं होतं तर त्यांच्या भाषणामध्ये त्यांनी बलुचिस्तानचा सहानुभूतीपूर्वक उल्लेख केलेला होता. बलुचिस्तानमध्ये जे काही पाकिस्तान विरोधी वातावरण आहे तर त्याला त्यांनी एक प्रकारे सपोर्ट केल्याचं त्यावेळेस बोललं गेलं होतं. म्हणजेच काय तर बलुचिस्तानची समस्या ही अगदी पाकिस्तानच्या निर्मितीपासूनची आहे किंबहुना त्याच्या आधीपासूनची आहे. आता काही बलुची नेत्यांना बलुचिस्तानचे ऑगस्ट 1947 मध्ये पाकिस्तानमध्ये होत असलेलं विलिनीकरण मान्य नव्हतं. या नेत्यांनी तेव्हा सुद्धा एक प्रकारे मुस्लिमांसाठी वेगळा देश हा जिनांच्या तत्वाला विरोध केलेला होता आणि त्यांचं मत असं होतं की जर का आम्ही मुस्लिम जरी असलो तरी सुद्धा आमची संस्कृती ही तुमच्यापेक्षा वेगळी आहे. ते असेही म्हणत होते की जर का धर्म हा एकच घटक प्रमाण असला तर पाकिस्तानामध्ये इराण आणि तुर्कस्तान वगैरे मुस्लिम राष्ट्रांचा सुद्धा समावेश व्हायला हवा आणि तो जर का होत नसेल तर आम्हाला पाकिस्तानामध्ये येण्याची बळजबरी का केली जाते असा त्यांचा स्पष्ट सवाल होता. पाकिस्तानची निर्मिती झाल्यापासून बलूच नेत्यांनी आतापर्यंत स्वायत्तता मिळवण्यासाठी, स्वातंत्र्य मिळवण्यासाठी जोरदार प्रयत्न केलेले आहेत. याच्यातला पहिला जोरदार प्रयत्न 1973 साली झालेला होता. पाकिस्तानच्या लष्करानं बळाचा वापर करून त्यावेळेस ते दडपलेलं होतं. नंतर 2006 ला सुद्धा असाच प्रयत्न झालेला होता आणि 2012 साली सुद्धा अशाच प्रकारचा प्रयत्न झाला होता. हे सर्व प्रयत्न पाकिस्तानने लष्कराच्या मदतीने चिरडून टाकलेले आहेत. आता याच विषयाचा म्हणजे बलुचिस्तान पाकिस्तान किंवा बलुची लोकांचा पाकिस्तानवरती असलेला जो रोष आहे, ही आर्मी जी आहे, बलुची लिबरेशन आर्मी जी आहे BLA, यांचा नेमका रोष काय आहे याच्या मागचा चीन अँगल सुद्धा तुम्हाला सांगतो. आता या प्रांतात मध्ये ग्वादार येथे पाकिस्तान सरकार चीन सरकारच्या मदतीनं आंतरराष्ट्रीय दर्जाचं बंदर उभारतंय. त्याच्यामध्ये सतत अपडेट होत आहेत. उभारून तर झालेलं आहे पण सतत काही ना काहीतरी ग्वादार येथे होत असताना आपल्याला दिसतं. हजारो चीनी कर्मचारी त्या ठिकाणी दिसून येतात. त्यांच्या बरोबरीने पंजाब प्रांतातील पाकिस्तानी सुद्धा इथं मोठ्या प्रमाणात आहेत. बलुची समाजाला अशी भीती आहे की विकासाच्या नावाखाली पाकिस्तान सरकार बलुचिस्तानामध्ये बिगर बलुची समाज, खास करून पंजाबी मुसलमान समाज जो आहे त्यांची वस्ती वाढवतोय, त्यांना तिथं मुद्दाम तो वसवतोय. त्याच्यामुळे त्यांच्या मनामध्ये अशी भीती आहे की बलुचिस्तानात बलुची समाज लवकरच अल्पसंख्य होऊन जाईल. आता तिथं जमिनीखाली मोठ्या प्रमाणामध्ये तांब आहे, सोनं आहे, कोळसा आहे, युरेनियम आहे, इतर अन्य खनिजांचं सुद्धा भांडार आहे. त्याच्यामुळे पाकिस्तानामध्ये तसं बघायला गेलं तर सर्वात श्रीमंत राज्य जर का म्हणलं तर ते बलुचिस्तान आहे. आता इथे रेकोदिक खान, इथे जगातील सोनं आणि तांब्या याच्यापैकी ही सगळ्यात मोठी एक खान आहे. चगाई जिल्ह्यामध्ये आहे. 590 कोटी टन खनिज असल्याचा तिथं अंदाज आहे आणि त्याचा प्रति टन भांडारामध्ये 0.22 ग्रॅम सोनं आणि 0.41% तांब आहे. या हिशोबाने या खाणीमध्ये 40 कोटी टन सोनं दडलेलं असू शकतं आणि त्याची अंदाजे किंमत ही जवळपास 174 लाख कोटी रुपयांपर्यंत असू शकते. असं असताना म्हणजे इथं एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये खनिज असून सुद्धा, प्रेशियस खनिज असून सुद्धा पाकिस्तानातील सर्वात मागास भागांपैकी हा भाग आहे. पाकिस्तान आता अशा विचारामध्ये आहे की हा जो भाग आहे हा आपण चीनला आंदण म्हणून देऊयात. इथं मोठ्या प्रमाणामध्ये जे काही खनन काम होईल
ते चीनी कंपन्यांना द्यायचं आणि त्याच्यातून स्वतःची आर्थिक सुबत्ता वाढवायची असा काहीतरी त्यांचा विचार आहे. नशीब पालटवायचा त्यांचा विचार आहे. अजून एक मुद्दा या निमित्ताने ते म्हणजे बलूच लोक चायना पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर जो आहे याच्या सुद्धा विरोधात आहेत. या अंतर्गत चीनने बलुचिस्तानमध्ये मोठी गुंतवणूक केलेली आहे कॉरिडॉरच्या निमित्तानं. BLA पाकिस्तानी लष्कर, ISI आणि इतर सुरक्षा संस्थांना त्याच्यामुळेच लक्ष करताना दिसून येते. या संघटनेनं अनेक वेळा चीनी नागरिकांवरती सुद्धा हल्ले केलेले आहेत आणि मधल्या काळामध्ये पाकिस्तान आणि चीन यांच्यामध्ये या हल्ल्यांवरून तणाव सुद्धा निर्माण झालेला होता. बलुची समाज हा जरी इस्लाम धर्मीय असला तरी सुद्धा बराचसा निधर्मीय आहे असं सांगितलं जातं. पाकिस्तानात समावेश झाल्यापासून बलुची समाजाची अशी धारणा झालेली आहे की त्यांना उर्दू भाषिक पंजाबी मुसलमान दुय्यम दर्जाची वागणूक देत आहेत. बलुची समाजाची शोकांतिका अजून एक वेगळी अशी सुद्धा आहे की क्षेत्रफळाच्या दृष्टीने जर का बघायचं म्हटलं तर पाकिस्तानामधला हा सगळ्यात मोठा प्रांत आहे. पाकिस्तानच्या एकूण जमिनीच्या 45% जमीन एकट्या बलुचिस्तानामध्ये आहे. पण लोकसंख्येचा जर का विचार केला तर पाकिस्तानातील हा सगळ्यात छोटा प्रांत आहे. एकूण लोकसंख्येच्या फक्त 5% लोकसंख्या या भागामध्ये आहे. अजून एक फॅक्ट, 2004 पासून आतापर्यंत बलुचिस्तानमधून 7,000हून अधिक लोक बेपत्ता झालेले आहेत. आता असं सांगितलं जातं हे ते लोक आहेत की ज्यांनी पाकिस्तानच्या सरकारचा, त्यांच्या धोरणांचा, त्यांच्या लष्कराचा विरोध केलेला होता. हे लोक डायरेक्ट गायब झालेत. शेवटचा मुद्दा, मागे बलूच आंदोलनाचे नेते नवाब अकबर बुक्टी पाकिस्तानी लष्कराच्या कारवाईमध्ये मारले गेले होते. एखाद्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांना अशा प्रकारे कारवाईमध्ये ठार मारणं हे तेथील फसलेल्या लोकशाहीचं, अनियंत्रित लष्करशाहीचं निदर्शक आहे अशा बातम्या सुद्धा आलेल्या होत्या. आता या सर्व धोरणांमुळे, पाकिस्तान सरकारच्या भूमिकेमुळे, तिथल्या लष्कराच्या भूमिकेमुळे, एकूण चीनचा त्या ठिकाणचा हस्तक्षेप जो आहे ते तिथे असल्यामुळं या भागामध्ये शांतता नांदू शकते का असा प्रश्न विचारला जातो. या प्रांतामध्ये जवळपास 1.5 कोटी नागरिक राहतात. कोळसा आहे, सोनं आहे, तांबा आहे, खनिज तेल सुद्धा असू शकतं, नैसर्गिक वायू मोठ्या प्रमाणामध्ये असू शकतो. पण या भागाचं जर का आपण GDP बघितला, पर कॅपिटा GDP सुद्धा जर का बघितला तर पाकिस्तानच्या सरासरीच्या खूप खाली आहे. असा हा एकूण विषय आहे आणि या सर्व विषयाकडे, त्यांच्या एकूण परिस्थितीकडे पाकिस्तान सरकारचं लक्ष वेधून घेण्यासाठी, जागतिक समुदायाचं त्यांच्याकडे लक्ष वेधून घेण्यासाठी ही कृती केली गेली असावी असं म्हणायला वाव आहे. आता नेमकी मागणी यांची आहे काय हे अपहरण करण्यामागे हे अजून तरी समोर आलेलं नाहीये. पण त्यांना पाकिस्तानी सरकारविषयी काही जरी वाटत असलं आणि सरकारी अन्यायाविरुद्ध त्यांचा संताप जरी असला तरी सुद्धा त्यांनी जे अपहरण केलेलं आहे, गोळीबार केलेला आहे, त्याच्यामध्ये काही जणांचा मृत्यू झालेला आहे, याचं समर्थन करता येणार नाही. आता ही माहिती जर का तुम्हाला आवडली असेल खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तोपर्यंत आम्हा सर्वांची व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.